brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मागितला होता हॉस्पिटल करता, बागे करता, एखाद्या शाळे करता, रुग्णालया करता, ते पण दिले गेले नाहीत. ते भूखंडक बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला. आणि म्हणून सुनील पवार साहेब, आता तुम्ही आज लिहून घ्या प्रशासकाच्या अधिकृत माननीय महापौर तशा प्रकारचे निर्देशच देतील की ह्या सगळ्या सिडकोकडून मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा. म्हणजे माझा राग असते असती कमी होईल. मला हे मंत्रिपद मी निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचा, प्रशासन शिस्तीचा मी भोगता आहे. परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? म्हणजे बाबाशी मंत्रीपद पक्षाने दिलं, पक्षाचा आम्ही आभारी आहे. परंतु याचा अर्थ ते पक्ष मुका होऊन त्या ठिकाणी गप्प बसण्याकरता मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाही. गणेश नाईकांचा प्रॉब्लेम जो आहे, मी पहिला पण सांगितलं तुम्हाला की वयाच्या हिशोबाने काही आजार जे आहेत ते होत असतात. मला वाटतं त्यांना डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये असं त्याला बोलतात. त्याच्यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं, त्याचबरोबर मला वाटतं दिशाभूल होणं, व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं. मी हे सगळं का सांगू शकतो? कारण की मी डॉक्टर. मग वयाप्रमाणे जे आहे त्या काही लोकांमध्ये असे सगळे आजार जे आहेत ते होत असतात. मी का सांगतोय? कारण की त्यांचं तुम्ही जसं म्हणालात की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेला माझी करून टाकू, मला त्यांना या स्टेटमेंटवरती मागची आठवण करून द्यायची जी स्मृतीभ्रंशामुळे त्यांना आठवण येत नसेल. यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माझी झालेली आहे. लोकांनी माझी देत केलेलं आहे. माननीय शिंदे साहेब ज्यांच्यावरती हे टीका करत असतात वारंवार, एका नवख्या उमेदवाराला आनंद परांजपे त्याचं नाव, त्यांना उभा करून आणि त्यांना जिंकून आणून कोणाच्या समोर जिंकले होते? यांच्याच समोर, यांच्याच मुलाच्या समोर जिंकून आणून एका नवख्या उमेदवाराला खासदार करण्याची किमया माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली. एकदा नाही, 2दा केली. 2दा माझी करण्याचं काम केलं. त्याचबरोबर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदा म्हात्रे यांनी देखील माझी करण्याचं काम केलं. त्याचबरोबर आताच रिसेंटली ज्या मुलाचं तिकीट कापलं, मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या ठिकाणी उभे राहिले, त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माझी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे. ज्याच्या घरामध्ये 3 माझी आहेत त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माझी करण्याची जे भाषा करू नये म्हणून मी म्हणालो स्मृतीभ्रंश, डिमेन्शिया त्याला इंग्लिशमध्ये बोलतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे हा विसर पडलेला आहे. जर जास्त कुमकुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा. डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आहे तुमच्या समोर उभं राहील. शिंदे साहेबांच्या नादाला तुम्ही लागा, डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका.